नमस्कार मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे माझ्या नवीन चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे समर्थ मांजरेकर ब्लॉग्स आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे. आणि हा मी थोडा रात्री शूट करतो आहे, कारण का मी विचार केलेला जेव्हा माझे नवीन इयरबड्स येतील तेव्हाच मी याचा पहिला अनबॉक्सिंग व्हिडिओ टाकेल. तर ते आता आले आहेत, आता आपण अनबॉक्सिंग करू. तर जर तुम्हाला माहिती असेल तर मी मागवला आहे बोल्टचे मस्टँग वर्जन इयरबड्स मागवले आहेत मी. ते मला काहीतरी 1800 रुपयात पडले आणि मला माहिती नाही त्याची रिअल प्राईस काय आहे, पण ते ॲमेझॉनमध्ये 6000चं 70% मायनस करून 1800 रुपये असं ते बोलत होते. पण मला माहिती नाही याची रिअल प्राईस काय आहे. मला वाटलं की स्वस्त भेटत आहेत म्हणून मी घेतले. तर आता चला अनबॉक्सिंग करू. तर गाईस, एक चुकी झालेली आहे. मला वाटलं की मी रेकॉर्डिंग चालू केली आहे, पण ॲक्च्युली ती चालूच नव्हती आणि मी बॉक्स वगैरे खोलून वगैरे झाला. तर आता तुम्हाला सांगतो, हे बघा ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हे सगळं येतं. हे बघा, हे सगळे क्वांटिटी आहेत हे बघा. इथे काय लिहिले काय लिहिले फॉर्डचं हे आणि ऑफिशियल लायसेन्स प्रोडक्ट आहे. तर ह्याच्यामध्ये इयर प्लग भेटलेत आणि मी काय बोललो होतो की इयर प्लग म्हणजे मी खूप सारी यूट्यूब व्हिडिओमध्ये बघितले की इयर प्लगसोबत हे पण भेटतं USB कॉर्ड, पण ती मला भेटली नाही आहे. आणि आता हे बघा इथे काय दिले मस्टँग ओनर्स कप. त्याच्यानंतर हे चांगलं स्टिकरसारखं एक पाठी त्या फाउंडर्सची सगळी माहिती दिली आहे. त्याच्यानंतर स्कॅन टू पेअर युअर डिव्हाइस आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, यू हॅव अनलॉक एक्सक्लुझिव्ह ॲक्सेस. त्याच्यानंतर हे खूप सारे स्टिकर्स भेटतात. हे बघा हे बघा हे बघा हे स्टिकर नाही, ॲक्च्युली हे वॉरंटी एक्सटेन्शन कार्ड आहे. स्कॅन फॉर मॅन्युअल आहे. बाकी हे सगळे बघा लिमिटेड एडिशन मस्टँग एक्सक्लुझिव्ह. तर हे जेव्हा आलेले तुम्हाला सांगतो, हे फेब्रुवारी महिन्यात काहीतरी आलेले असं मी यूट्यूबमध्ये बघितलं, तर मला खरं माहिती नाही. हे फेब्रुवारी महिन्यात आलेले आणि हे आल्याच 2 दिवसात पूर्ण युनिट सोल्ड आऊट झालेलं. आणि त्याच्यानंतर कस्टमर डिमांडमुळे परत यांचे नवीन व्हेरियंट्स आणि कलर आलेत. तर हे बघा, हे आता हे लास्ट स्टिकर. त्याच्यानंतर हे आहे लुक पूर्ण. हे बघा, तर हे बघा खोलतो मी. हे तुम्हाला असं लाईट दिसत असेल याच्यात. तर मग मी तुम्हाला एकदा आवाज दाखवतो, बघू आवाज येतो का याच्यातनं. गाडी जेव्हा आपण स्टार्ट करतो मस्टँग, तेव्हा असा आवाज येतो. आणि पण ह्याचे LED वगैरे सगळे भारी आहेत. आणि हे पूर्ण प्लॅस्टिक ह्याच्यामध्ये येतं आणि मेटॅलिक फिनिश आहे. ह्याच्यामध्ये 2 USB कोड आहेत आणि हे दोघेही चालतात. पण असं नाही की आपण जर दोघांमध्ये चार्जिंग पोर्ट इन्सर्ट केलं तर फास्ट चार्जिंग होईल, असं काहीच नाही आहे. जर एक USB पोर्ट खराब झाला तर दुसरा वापरायचा, असं आहे कदाचित, मला तरी असं वाटतं. आणि हे ॲक्च्युली एक्झॉस्ट आता मस्टँगमध्ये डुअल एक्झॉस्ट असतात म्हणून वाटतं ह्याच्यामुळे. पण मस्टँग गो बोल्टचा अजून एक प्रोडक्ट तो अस्त्राकडून, ते पण असंच आहे. तर मला माहिती नाही. तर इथे नंबर 302 दिला आहे मस्टँग आणि आतमध्ये हे इयरबड्स आहेत. तर मी तुम्हाला लाईट बंद करून दाखवतो याचं LED काय आहे. तुम्हाला लाईट बंद दिसत असं. आता हे बघा मग पूर्ण मस्त असा वाईब येतो आणि आवाज पण लय भारी आहे. हे बघा, आणि ह्याचा आवाज ऐका तुम्ही. अरे यार, वरती काय ते, हे बघा भारी आवाज आहे.
आणि याचे हिंज पण चांगले आहेत. हे बघा, हलतच नाही बिलकुल. हे बघा, तर आपण असं केलं, बर्ड्स पण नाही पडणार आणि हिंज पण नाही हे होणार. तर हे मला एक चांगलं वाटलं. आणि आतमधून अशी फिनिश आहे पूर्ण आणि बाहेरून असं आहे. मी ॲक्च्युली ग्रीन कलरमध्ये घेतले. याच्यामध्ये खूप असे कलर दिसतात. समजा येल्लो आहे, ग्रेइश कलर आहे, अजून सिल्वर कलर आहे, असे खूप कलर आहेत. तर हा नवीन आला आहे कलर, तो घेतला मी ग्रीन कलरचा. तर त्याची साऊंड क्वालिटी वगैरे मी सगळी टेस्ट केली आहे. ती आता आपण असं नाही बोलू शकत की चांगली आहे खराब आहे, असे मीडियम आहे. पण जेव्हा आपण टी व्हीवर कनेक्ट करतो ह्याला, तर थोडंसं डिस्टॉर्शन येतं. म्हणजे थोडंसं मध्ये मध्ये एक इयरबड चालतो, दुसरा नाही चालत, असं असतं. तर हे मला प्रॉब्लेम वाटला. पण म्हणजे आता टॅबमध्ये आणि फोनमध्ये तर खूप चांगला चालतो. आणि मी ॲप पण, ह्याचा एक ॲप पण आहे बोल्ट AMP करून, तो पण एकदा डाउनलोड केला. थांबा, हे सगळं पसारा आधी काढतो, ज्याने तुम्हाला दाखवतो. त्या ॲपमध्ये पण भारी भारी याचे फीचर्स आहेत. ते सगळं टाकतो याच्यात. आपल्याला हे पाहिजे. तर मी आता असंच बेडवर बसलो आहे. आणि म्हणजे माझा बेड पण एवढा खराब आहे ना, मी आता अभ्यासाला बसलेलो. उद्या सायन्सची एक्झाम आहे आणि माझं अभ्यास झाला आहे, म्हणून मी आज ही अनबॉक्सिंग केली, नाहीतर उद्याच केली असती. आता हे बघा, हे इथे आपण थोडं बाजूला ठेवू, ह्याला फ्रेममध्ये येईल तसं. आणि आपण आधी ह्याला घेऊ, तुम्हाला दिसेल. हे बघा, तर हे डिवाईस आहे त्याच्यामध्ये. आता जर आपण हे आता समजा एक इयरबड काढलं आहे, हे बंद केलं, तर हे बघा तुम्हाला असं आलं असेल. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बॅटरी लाईफ येईल. लेफ्ट आणि राईट इयरबडची बॅटरी लाईफ येईल. आणि असं हे इंटरफेस आहे. आता आधी आपण जाऊ हेडफोन सेटिंग्सवर गेल्यावर दोन आहेत. एक मॉडिफायर नेम, ते मी मस्टँग केलं आहे. आणि वर्किंग मोडमध्ये एक म्युझिक मोड आहे, एक कॉम्पॅक्ट मोड आहे. तर म्युझिक मोड केलं तर असं आहे आणि कॉम्पॅक्ट मोड केलं तर असं आहे. तर कॉम्पॅक्ट मोड केल्यावर एक वेगळाच आवाज येतो. हे बघा, कॉम्पॅक्ट मोड केल्यावर मला मी एकदा आवाज दाखवतो. स्पीकर कुठे मोबाईलचा, हा हे बघा, असा आवाज येतो. काय माहीत तुम्हाला आला असेल नाही नसेल, पण असं आता आपण गाडीच्या ड्रिफ्ट कसा मारतो आणि कसा आवाज येतो तसा आवाज येतो. की कस्टमाइजमध्ये गेलो तर आपण कस्टमाइज करू शकतो. की आता हे बघा, असं डबल टॅपनी किती होतात, सिंगल टॅपनी किती होतात, आणि असं होल्ड आणि प्रेस केल्याने असिस्टंट होतं. हे बघा, तुम्हाला दाखवतो मी. अरे आला का नाही, हे बघा, अरे फ्रेममध्ये देत नाही, तुम्हाला दिसत असेल. हे बघा, असिस्टंट आला. तरी जा भाई. हां, त्याच्यानंतर हे सगळी फीचर आहे. त्याच्यानंतर अरे भाई नाही परत. त्याच्यानंतर इक्विलायझरमध्ये असे सगळे येतात. मी नॉर्मल सिलेक्ट केलं आहे, तर याच्यामध्ये सगळे इक्विलायझर आहे. तर आपण स्वतः पण कस्टम इक्विलाइज करू शकतो. जसं आपण केलं आहे, बास इथे केलं आहे, असं केलं. तर मला तर अजून असं काही माहिती नाही. मी काही करतो आहे, नॉर्मलमध्ये सिलेक्ट करू. बाकी हे सगळं तुम्ही करू शकतात. तुम्हाला कस्टम करायचं, तुम्ही कस्टम करू शकता. याच्यात मला हे लय भारी वाटलं. इथे काय दिलं आहे, डस्ट क्लीन. जर समजा तुमच्या अरे सारखं काय ते, जर समजा की तुम्ही तुमच्या इयरबड्समध्ये धूळ वगैरे गेली आहे, तर फक्त असं केल्याने पूर्ण हे बघा, तुम्हाला पूर्ण इयरबड व्हायब्रेट होतो आणि त्याची सगळी धूळ जाते. त्याच्यानंतर आपण इथे गेल्याने सगळं आता पाणी गेलं असेल तर ह्याला तर असं दिलं आहे की हे IP65 रेटिंगने येतं. हे बघा, इथे दिलं असेल IP65 रेटिंग. हे बघा, ENC सपोर्ट, एन्व्हायरमेंटल नॉईज कॉन्सलेशन. पण ह्याच्यात ANC येत नाही.
कारण का 1800 रुपयात तुम्हाला काहीच भेटू शकतं. पण तरी हे प्राईसनुसार खूप चांगले आहेत मला असे वाटले. त्याच्यानंतर हे सगळे माय सेटिंग्स वगैरे, त्याच्यानंतर एवढंच आहे. त्याच्यानंतर समजा मी हे बॉक्समध्ये टाकले इयरबड्स, मी बॉक्समध्ये टाकले बघा. बाकी यांचं मॅग्नेट पण लय चांगलं आहे. हे बघा जरा नीट लावलं नव्हतं मी, 2 मिनटं दोघी लावून तुम्हाला. तर हे बघायचं मॅग्नेट खूप चांगलं आहे. आणि हे बघा हिंज पण खूप चांगलं आहे, प्लॅस्टिकचं आहे पण तरी. आणि फुल चांगल्या क्वालिटीचं जड आहे, चांगल्या क्वालिटीचं प्लॅस्टिक वाटते. बाकी आता आपण ह्याच्यात गेलो. हे बघा तसंच मी बंद केलं, इकडे डिस्कनेक्ट झालं. आणि हे सगळे जे बोल्टचे वेगळे इयरबड्स आहेत ते सगळे मस्टँगमध्येच त्यांनी किती व्हेरियंट्स काढलेत बघा. मस्टँग टॉर्क आहे, एक मस्टँग स्प्रिंट आहे, एक मस्टँग टर्बी आहे आणि एक मस्टँग डॅश आहे. आणि हे जे अस्त्रा आहे मी तुम्हाला बोलत होतो की आणि हे सेम आहे, फक्त याला मस्टँगचं व्हर्जनमध्ये अस्त्रा काहीतरी 1200 रुपयात तुम्हाला येतं. तर एवढं या ॲपमध्ये. बाकी याच्यामध्ये 45 ms लो लेटन्सी, त्याच्यानंतर बास ड्रायव्हर्स आहे, 4 माईक्स आहे, 13 mm ड्रायव्हर दिला आहे. तर हे सगळं बोलत आहेत, क्लेम करते कंपनी. आता मी पण यूज केलं ह्याला जरा, तर मला पण असं वाटलं की हां बासमध्ये आहे. पण जर तुम्ही व्हॉल्यूम 100% केला तर थोडं डिस्ट्रॉशन तुम्हाला फील होईल. कारण का आहे 1800 रुपयाचे 4 माईक्स आहेत. आणि बस एवढंच होतं. बाकी याची बिल्ड क्वालिटी वगैरे मला खूप आवडली आहे. याच्यामध्ये जी युनिकनेस आहे, डिझाईन आहे, LEDs आहेत ते खूप चांगले आहेत. आय होप की फ्युचरमध्ये याचे LEDs बंद नाही होणार. जर झाले ते पण मी असं तुम्हाला अपडेट देत जाईल. तर तुम्हाला मंडळी वाटत असेल की हे अनबॉक्सिंग चॅनल आहे, पण असं नाही आहे. हे ॲक्च्युली डेली ब्लॉगिंग चॅनल आहे. पण काय झालं आहे, हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि मी म्हणजे एवढं हे नाही, कॉन्फिडंट नाही आहे की काय करायचं. तर हे आता मला काय हे भेटत नव्हतं आणि माझी एक्झाम पण होती, म्हणून मला सकाळपासून ब्लॉग करता पण भेटलं नाही. तर मी काय विचार केला, आता नवीन आले ह्याचीच वाट बघत होतो मी. चॅनल 1 महिना झाले बनवून ठेवले, पण मी ह्याचीच वाट बघतो की हे कधी येतं आहे आणि मग ह्याचाच पहिला व्हिडिओ टाकेल. तर हे आलं आणि याचा पहिला व्हिडिओ टाकला. तर तुम्हाला कसा वाटला मला माहिती आहे, पहिला व्हिडिओमधून काय एवढं जास्त व्ह्यूज नाही येणार. पण जर बघत असेल कोण तर तुम्हाला कसं वाटलं तर कॉमेंटमध्ये टाका. बाय.